नमस्कार मित्रांनो. इन्कम टॅक्स विषयीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. असेसमेंट इयर 2026-2027साठी जी टॅक्स प्लॅनिंग करायची आहे, ती 31 मार्च 2026च्या आधी करावी लागेल. आणि ही टॅक्स प्लॅनिंग करण्यासाठी करदात्यांना माहीत असायला पाहिजे, की या असेसमेंट इयर 2026-2027साठी कोणता टॅक्स स्लॅब ॲप्लिकेबल आहे, कुठल्या टॅक्स दराने टॅक्स लावला जाईल. तर या व्हिडिओमध्ये आपण समजणार आहोत, की या असेसमेंट इयर 2026-2027 म्हणजेच आर्थिक वर्ष 2025-2026साठी न्यू टॅक्स रिजिममध्ये कुठला टॅक्स स्लॅब ॲप्लिकेबल आहे. तर याचविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, समजणार आहोत. तर इथे आता आपल्यासमोर एक टॅक्स स्लॅब आहे. हा टॅक्स स्लॅब आर्थिक वर्ष 2025-2026साठी ॲप्लिकेबल आहे. म्हणजेच असेसमेंट इयर 2026-2027साठी या टॅक्स स्लॅबप्रमाणे न्यू टॅक्स रिजिममध्ये करदात्यांवर इन्कम टॅक्स लावला जाईल. तर आता इथे आपण बघू शकतो, की जर एखाद्या करदात्याची इन्कम 4,00,000 रुपयापर्यंत असेल, तर त्याला कुठलाही टॅक्स लागणार नाही. म्हणजे न्यू टॅक्स रिजिममध्ये जर एखाद्या व्यक्तीची इन्कम 4,00,000 रुपयापर्यंत असेल, तर त्याला कुठलाही टॅक्स लागणार नाही. आणि जशी-जशी टॅक्सपेअरची इन्कम वाढेल, तर त्याप्रमाणे इथे जे अलग-अलग टॅक्स स्लॅब आहेत, त्या टॅक्स स्लॅबप्रमाणे त्यांना टॅक्स लावला जाईल. तर म्हणजे जर एखाद्या करदात्याची आय 4,00,000 रुपयापर्यंत असेल, तर त्याला कुठलाही टॅक्स लागणार नाही. आणि 4,00,000 रुपये ते 8,00,000 रुपयाच्या मध्ये जेवढी इन्कम असेल, त्या इन्कमवर 5% रेटने इन्कम टॅक्स लागेल. 8,00,000 रुपये ते 12,00,000 रुपयाच्या मध्ये जेवढी इन्कम असेल, त्या इन्कमवर 10% रेटने इन्कम टॅक्स लागेल. 12,00,000 रुपयापासून ते 16,00,000 रुपयाच्या मध्ये जेवढी इन्कम असेल, त्या इन्कमवर 15% रेटने इन्कम टॅक्स लागेल. 16,00,000 रुपये ते 20,00,000 रुपयाच्या मध्ये जेवढी इन्कम असेल, त्या इन्कमवर 20%च्या रेटने इन्कम टॅक्स लागेल. 20,00,000 रुपये ते 24,00,000 रुपयाच्या मध्ये जेवढी इन्कम असेल, त्या इन्कमवर 25%च्या दराने इन्कम टॅक्स लागेल. आणि 24,00,000 रुपयांच्या वरती जेवढी इन्कम असेल, त्या इन्कमवर 30%च्या रेटने इन्कम टॅक्स या न्यू टॅक्स रिजिममध्ये असेसमेंट इयर 2026-2027मध्ये करदात्यांना भरावं लागेल. तर ज्या टॅक्सपेयर्सना आपली टॅक्स प्लॅनिंग करायची आहे, ते टॅक्सपेयर्स या टॅक्स स्लॅबप्रमाणे आपलं इन्कम कॅल्क्युलेट करून, आपला टॅक्स कॅल्क्युलेट करून टॅक्स प्लॅनिंग करू शकतात. आणि इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 87A प्रमाणे टॅक्सपेयर्सना इन्कम टॅक्समधून टॅक्स रिबेटसुद्धा मिळतो. तर न्यू टॅक्स रिजिममध्ये जर एखाद्या टॅक्सपेयरची टोटल इन्कम 12,00,000 रुपयापर्यंत असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर त्याला मॅक्झिमम 60,000 रुपयाचा टॅक्स रिबेट मिळेल. म्हणजे एखाद्या करदात्याची इन्कम जर 12,00,000 रुपयापर्यंत असेल, तर त्याला जो 60,000 रुपयाचा टॅक्स लागेल, त्या टॅक्सची त्याला सेक्शन 87A प्रमाणे टॅक्स सूट मिळेल व त्याला कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही. पण ही जी टॅक्स रिबेट मिळेल, ही त्याच इन्कममधून मिळेल, त्याच इन्कम टॅक्समधून मिळेल, जो इन्कम टॅक्स नॉर्मल इन्कमवर लावलेला आहे. म्हणजे आपण याआधी जो टॅक्स स्लॅब बघितला, त्या टॅक्स स्लॅबप्रमाणे ज्या इन्कमवर टॅक्स लावला जातो, त्याच इन्कम टॅक्समधून सेक्शन 87A अनुसार रिबेट मिळेल. जर एखाद्या व्यक्तीला अशी इन्कम असेल, ज्या इन्कमवर स्पेशल रेटने इन्कम टॅक्स लावला जातो, जसे की शेअर्सपासून होणारा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, ऑनलाईन गेमिंगपासून होणारी इन्कम किंवा क्रिप्टोपासून होणारी इन्कम, अशा इन्कमवर स्पेशल रेटने इन्कम टॅक्स लावला जातो. तर अशा इन्कमवर जो इन्कम टॅक्स लावला जाईल, त्या इन्कम टॅक्समधून सेक्शन 87A अंतर्गत रिबेट न्यू टॅक्स रिजिममध्ये टॅक्सपेयर्सना मिळणार नाही. तर ही होती माहिती असेसमेंट इयर 2026-2027मध्ये न्यू टॅक्स रिजिममध्ये टॅक्सपेयर्सना कोणत्या रेटने इन्कम टॅक्स भरावा लागेल. जर या व्हिडिओची माहिती आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.